स्मार्ट अहमदनगर न्यूज। नगर संविधान बदलण्याचा महाविकास आघाडीचा दावा म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून काँग्रेस पक्षाकडून जाणीवपूर्वक खोडसाळपणाची वक्तव्य केली जात असल्याचा आरोप दलित महासंघ आणि बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी केला। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले। त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला। आपली भूमिका विशद करताना प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले की राज्यातील महायुती सरकारने आमच्या मागणीप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। तसेच घाटकोपर येथील त्यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी सुद्धा 305 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा शासन आदेश जारी केला आहे। लवजी वस्ताद साळवी यांच्या स्मारकाची तसेच समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्याची मागणीही महायुती सरकारनेच पूर्ण केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीने संविधान बदलाचा विषय खोडसाळपणे पुढे आणला आहे असा आरोप करून प्रा. सकटे यांनी सांगितले की संविधानात बदल करता येईल परंतु ते रद्द करता येणार नाही। घटनेचा गाभा कोणालाही बदलता येणार नाही ही भूमिका स्पष्ट असताना सुद्धा केवळ समाजाची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे। यावर सामान्य जनता विश्वास ठेवणार नाही, कारण सर्व दलित नेते महायुतीसोबत आहेत। पवार आणि ठाकरेंवर आता विश्वास राहिलेला नाही। त्यामुळेच दलित महासंघ आणि मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी संजय चांदणे, अरुणा कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जाती आरक्षणामध्ये अबकड करावं ही महत्वाची मागणी मान्य करण्याच्या दृष्टीनं सन्माननीय नामदार शंभूराज देसाई आणि एकनाथ शिंदे सरकार अतिशय सिरियसली आम्हाला सहकार्य करत आहे आणि त्यांनीही तशा पद्धतीचा शब्द दिलेला असल्यामुळं आम्ही या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला। म्हणजे मातंग समाज का पाठिंबा देतो हे तुम्हाला मी सांगतो, पण मी या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील आणि नगर जिल्ह्यातील नगर लोकसभा मतदारसंघ असेल, शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या संपूर्ण दलित समाजाला माझं सांगणं आहे की आपण महायुतीच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि महायुतीचे जे नगरचे उमेदवार आहेत सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे जे सदाशिव लोखंडे आहेत यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं असं आम्ही आवाहन करतोय। त्याचं कारण असं की एक अफवा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे उभाटा शिवसेनेने केलेली आहे की हे सरकार नरेंद्र मोदी जर पुन्हा आले तर संविधान बदलणार, परंतु ही अफवा आहे, हा खोडसाळपणा आहे, हा अपप्रचार आहे, हा दलितांची, बहुजनांची, आदिवासी समाजाची दिशाभूल करणारा प्रचार। वास्तविक संविधानामध्ये कुणालाही बदल करता म्हणजे संविधान बदलता येणार नाही। संविधानामध्ये बदल करता येईल, तो अधिकार संविधानानंच दिलेला आहे, पण संविधान रद्द करणे ही गोष्ट कदापि शक्य नाही। 400 नव्हे 500 पार जरी झाले तरी संविधान बदलता येणार नाही। त्याबद्दल आपण सगळे अभ्यासू पत्रकार आहे म्हणून सांगतो की 1973 साली केशवानंद भारती आणि भारत सरकार या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की भारताच्या संविधानामध्ये बदल करता येईल, संविधान बदल नव्हे, संविधानामध्ये बदल करता येईल, परंतु संविधानाचं मूळ स्ट्रक्चर जे आहे ते कोणालाही बदलता येणार नाही। आणि त्यामुळं केलं आहे की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी ठरवलं संविधान बदलायचं तरी सुद्धा संविधान बदलता येणार नाही हे नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे। त्यांनी कराडच्या सभेत असं सांगितलं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत संविधानामध्ये बदल होणार नाही। मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही। आणखी मी दलित नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि सगळ्या समाजाला सांगेन की दलितांमधले बहुतेक नेते महायुती बरोबर आहेत। महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर रामदास आठवले महायुती बरोबर आहेत नावानं
बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तथा बार्टी ही संस्था महाराष्ट्रामध्ये काम करते. म्हणजे महाराष्ट्रातले अनुसूचित जातीमधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये संधी मिळावी, त्यांना वेगवेगळ्या कोर्सेससाठी प्रशिक्षणासाठी मदत मिळावी म्हणून बार्टी मदत करत असते. ही मदत किती मोठी असते त्याचं फक्त एक छोटंसं उदाहरण देतो की समजा एखाद्या अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्याला IAS व्हायचा आहे, IPS व्हायचा आहे, UPSCचा अभ्यास करायचा आहे तर बार्टीकडून 2.5 लाख रुपयापर्यंत मदत मिळत असते. आणि ही मदत एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा मदत असते. कारण या समाजातली मुलं IAS IPS व्हावीत म्हणून बार्टी मदत करत असते. परंतु यामध्ये मातंग समाजाचं प्रमाण खूप कमी आहे आणि म्हणून मातंग समाजाची अशी भावना आहे की आमच्या समाजाला सेपरेट तुम्ही RT द्या आणि त्याच्यातून त्यांना मदत केली. इव्हन परदेशात शिक्षणासाठी जरी कोणी जाणार असेल तरी सुद्धा बार्टी मदत करते. ही मदत लाखो रुपयामध्ये असते. आणि म्हणून अगदी 12वीचा कोर्सेस असेल किंवा इतरही कुठली शैक्षणिक कोर्सेस असेल तर त्यासाठी बार्टी आर्थिक मदत करत असते. आमच्या समाजातल्या लोकांना मदत व्हावी म्हणून RT वेगळी करा अशी आम्ही मागणी करत होतो. त्याप्रमाणे RT स्थापन झालेली आहे. आता या 1 ऑगस्टपासून RTचं काम सुरू होत आहे. मला खात्री आहे RTमुळं मातंग समाजातली शिक्षण घेणारी जी 10वी 12वीची जी मुलं आहेत, जी पदवीधर होती ते या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी सिद्ध होतील. आणि एकदा अवघड जर झालं तर मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळेल 13% आणि ते जर मिळालं तर 100% मातंग समाजातली मुलं तहसीलदार होतील, BDO होतील, डेप्युटी कलेक्टर होतील, DYSP होतील आणि त्यांना चांगली संधी मिळेल. आणि त्या दृष्टीने आमची लढाई चालू आहे. मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे, संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी आणि माजी अध्यक्ष अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मुंबई. आमच्या या दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून आम्ही महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय का घेतला आहे हे सांगण्यासाठी मी आज आपल्यासमोर आलेलो आहे. एक तर आमची जी दलित महासंघ संघटना आहे याचा जनाधार मातंग समाज आहे आणि मातंग समाजाचे गेली 30-40 वर्षापासूनचे अस्मितेचे आणि आमच्या नव्या पिढीच्या अनुषंगाने जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे सरकारनं अतिशय काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचे आभार मानून त्यांच्या विचारानं निर्माण झालेल्या महायुतीचे जे उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना विजयी करावं हे सांगण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरतोय. आज मातंग समाजाची अस्मिता अण्णाभाऊ साठे आहे. त्यांचं एक वाटेगावात स्मारक व्हावं ही आमची मागणी होती. एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं वाटेगाव सांगली जिल्ह्यातल्या या स्मारकासाठी 25 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. मुंबईमध्ये चिरागनगरला त्यांचं एक राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी आमची मागणी होती. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादांनी 305 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. एवढंच नाही तर लहुजी वस्ताद हे मातंग समाजाचं आणखी एक प्रेरणास्थान आहे. या लहुजींच्या स्मारकासाठी सुमारे 200 कोटी रुपये या सरकारनं जाहीर केले आहेत. एवढंच नव्हे तर तसं भूमिपूजनही स्मारकाचं पुण्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे आमच्या अस्मितेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार काम करत आहे. एवढंच नाही तर बार्टीच्या धर्तीवरती RTची स्थापना करावी ही सुद्धा आमची 30-40 वर्षाची मागणी होती. या सरकारनं तीही मागणी पूर्ण केलेली आहे आणि RTची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर अबकडची आमची अनुसूचित जातीमध्ये अबकड निर्माण करा म्हणून आमची मागणी होती. त्या दृष्टीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती स्थापन केलेली आहे. तिचा अहवाल आल्यानंतर अबकडच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्याच्या दृष्टीनं या सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आहे. म्हणून मातंग समाजानं आपल्या अस्मितेचे प्रश्न ह्या सरकारनं सोडवल्यामुळं नगर जिल्ह्यात सुजय विखे पाटील आणि शिर्डी मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे आणि शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा द्यावा आणि यांना विजयी करण्यासाठी काम करावं असं आमचं म्हणणं आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नरेंद्र मोदींनी मुंबईत स्मारक केलेलं आहे. लंडनमधलं बाबासाहेबांचं घर हे शिक्षाभूमी म्हणून स्मारक त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी सरकार आंबेडकर विरोधी नाही, संविधान विरोधी नाही,
आणि आरक्षण विरोधीही नाही. काँग्रेस आघाडीकडून जो खोटा प्रचार केला जातोय की हे संविधान रद्द करणार आहेत, आरक्षण रद्द करणार आहेत, तो प्रचार दिशाभूल करणारा, दलित बहुजन आदिवासीमध्ये संभ्रम निर्माण करणार आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या या खोट्या खोडसाळ प्रचारावर विश्वास न ठेवता नरेंद्र मोदीला पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी दलितांनी सर्व ताकदीनं यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन या निमित्तानं मी करत आहे.